आपण ना आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला हवं आहे किंवा जितकं आपल्याला खरंच गरजेचं आहे, तितकंच साठवून ठेवायला जर लागलो किंवा तितकंच आपल्या जवळ ठेवायला लागलो, तर आपल्याला प्रचंड फायदे त्याचे जाणवायला लागतील. उगाचच गुंतून पडणं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःला अडकवून घेणं असेल किंवा सतत खूप काम आहे, खूप काम आहे असं वाटणं असेल किंवा काम संपतच नाहीये ही भावना असेल, मनामध्ये झालेला भावनांचा गुंता असेल, विचारांचा गुंता असेल, हे सगळं कशामुळे होतं माहितीये? बऱ्याच गोष्टी साठवून ठेवल्यामुळे. अपरिग्रह याबद्दल आपण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. नको त्या गोष्टी किंवा अननेसेसरी गोष्टी, ज्या गोष्टींचा वापर होत नाही, अशा गोष्टी दान करणे, घराच्या बाहेर काढून देणे, हे खूप गरजेचं असतं आणि त्याचे भरपूर फायदे आहेत. स्वतःला जर कम्फर्ट झोनमधून बाहेर काढायचं असेल किंवा एखादी नवी सुरुवात करायची असेल, तर सगळ्यात पहिला आपण काय केलं पाहिजे, ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत किंवा ज्या गोष्टींचा वापर गेले महिनाभर, 15 दिवस ते महिनाभर आपण केलेला नसेल, त्या गोष्टी वापरातून किंवा घरामधून दूर करूयात. कारण त्याचे प्रचंड फायदे मी जाणवलेले आहेत स्वतः. माझ्यामध्ये सकारात्मकता येण्यासाठी किंवा जीवनामध्ये सुटसुटीतपणा येण्यासाठी. नमस्कार मंडळी, मी सायली तुमची जवळची मैत्रीण आणि मी काउन्सिलर आहे, त्याचबरोबर स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका सुद्धा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये बोलत असतो. आज काम करता करता, भाजी निवडता निवडता तुमच्याशी बोलतेय. वाचन करत होते, इथं समोरच पुस्तक आहे आणि इथं दिसलं की अपरिग्रह वगैरे याबद्दल थोडंसं वाचत होते. मग म्हटलं की तुमच्याशी बोलूयात. अगदी सहजच आज या विषयावरती बोलायचं असं ठरवलं, मनात आलं आणि बोलतेय. कारण या गोष्टीचे मला प्रचंड फायदे झालेले आहेत. कॅरी बॅगा असतील किंवा प्लास्टिकचे डबे असतील, आपल्याला कधीतरी लागतील, कधीतरी त्याचा उपयोग होईल म्हणून आपण ते इतके साठवतो की त्या गर्दीमुळे आपल्याला अस्वस्थ व्हायला लागतं घरामध्ये. म्हणजे दर आठवड्यातून एकदा घराची स्वच्छता करणं म्हणजे काय? ज्या गोष्टी लागत नाहीत त्या दान करणं, देऊन टाकणं, जे कपडे आपण वापरत नाही ते देऊन टाकणं. बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की एकच ड्रेस सारखा घालतो आपण. आपल्याकडे असतात बरेच कपडे, पण आपण वापरतो का? नाही. खूप जास्त ऑप्शन्स असले ना, अशा गोष्टी होतात. त्यामुळे कपडे वापरतानाच जेवढे आपण वापरणार आहे तेवढेच ठेवायचे. म्हणजे जे फार जुने झालेले कपडे असतात, जे आपण साठवून ठेवतो आणि ते आपण वापरतही नाही आणि त्यामुळे ते जुनंही होत नाहीत ॲक्चुअली, पण ते बसत नाहीत आणि मग तसेच ते कपाटामध्ये पडून राहतात. किंवा आता कॅरी बॅगा वगैरे घरामधल्या ज्या असतात, त्या मी ठराविकच म्हणजे 5-6 कॅरी बॅगा ठेवते कचरा वगैरे टाकण्यासाठी किंवा एमर्जन्सीसाठी आणि बाकीच्या मी बाहेर फेकून देते. मोस्टली तर आपण कॅरी बॅगा जास्त वापरतच नाही अलीकडे. पण प्लास्टिकचे डबे असतील म्हणा, पार्सल वगैरे आलेले आणि तुम्हाला खरं सांगू इतक्या वेळेला दवाखान्या सारख्या गोष्टींना म्हणजे आजारपणाला आम्हाला फेस करावं लागलं. ॲडमिट होण्याचा प्रसंग आला, पण कधीही मला डब्यांची कमी पडली नाही किंवा ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं, की हे लागेल म्हणून आपण ठेवूया आणि त्यावेळेला मी असं कधीच केलेलं नाहीये. पण गरजेच्या वेळेला मला काहीतरी ऑप्शन सापडलेला आहे. काही ना काहीतरी मार्ग निघालेला आहे. इव्हन आम्ही आमच्या नवीन घरामध्ये कुठेच लाफ्ट करून घेतलेला नाहीये फर्निचरमध्ये. फक्त किचनमध्ये केलंय. बाकी कोणत्याही रूममध्ये किंवा कुठेच आम्ही लाफ्ट अजिबात केलेलं नाहीये. स्पेससाठी अजिबात जास्त गर्दी केलेली नाहीये. कारण जितका स्पेस वाढणार आहे, तितक्या वस्तू वाढणार आहेत आणि जितक्या वस्तू वाढणार आहेत ना, तितका जास्त आपल्याला गर्दी वाटणार आहे, अस्वस्थता आपल्यातली वाढणार आहे. जितकं तुम्ही सुटसुटीत ठेवाल सगळं आणि लागणाऱ्या गोष्टींच्याच तुम्ही सानिध्यात राहाल, तितका तुमचा वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर तुम्ही गुंतून पडतो ना आपण एखाद्या गोष्टीमध्ये, ते गुंतून पडणं कमी होणार आहे. न लागणारे फोटो, न लागणारे उगाचच असणारे आपले फोटोज असतील मोबाईलमधले किंवा उगाचच असलेले कॉन्टॅक्ट नंबर्स असतील. या सगळ्या गोष्टींची घरातली गर्दी आपण आता कमी करूयात. गर्दी कमी करूयात याच्यावरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ केलेला आहे. आज तरीही जरा वेगळ्या पद्धतीने पुन्हा एकदा मी हा व्हिडिओ करतेय. आपलं चित्त विचलित होणाऱ्या गोष्टींपासून आपण दूर राहायला पाहिजे किंवा त्या गोष्टींना आपल्यापासून आपण दूर केलं पाहिजे. आळस
येतो अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. ऍक्च्युली आळस नसतोच तो, आपलं फक्त लक्ष डायव्हर्ट होत असतं. उगाचच पसारा आपण करून ठेवलेला असतो आणि तो पसारा सगळा काढून टाकण्यामध्ये किंवा तो पसारा नुसताच स्वच्छ करून आहे त्या जागी ठेवण्यामध्येच आपलं अर्ध आयुष्य निघून जातं आणि या नादात ना आपण प्रोडक्टिव्ह काहीच करू शकत नाही. ज्या वेळेला आपण ह्या वस्तू नकोशा असणाऱ्या बाजूला करतो ना स्वतःपासून, त्यावेळेला आपल्याला जास्त वेळ मिळायला लागतो किंवा आपल्या विचारांमध्ये जास्त स्पष्टता यायला लागते. आपण टापटीप राहायला लागतो, दिसायला लागतो. नाहीतर मग उगाचच सगळा गोंधळ गोंधळ असा सगळा घरामध्ये असतो आणि कुठं काय चाललंय हेच आपल्याला कळत नसतं आणि त्या गोंधळामुळे आपण इतके इरिटेटेड असतो किंवा त्या गर्दीमुळे आपण इतके लाईट आली किंवा त्या गर्दीमुळे आपण इतके इरिटेटेड असतो ना, की नेमकं आपलं काय चाललंय हेच आपल्याला कळत नसतं. एक हलकापणा किंवा घराचा औरा आपण जो म्हणतो ना, की घरामध्ये गेल्यानंतर फ्रेश वाटणं किंवा अगदी असं हलकं रिलॅक्स वाटणं, मायेची ऊब जाणवणं, ही कशामुळे? ही या सुटसुटीतपणामुळे येते. अगदी चित्रासारखं घर असूच शकत नाही. पण पसारा असणं वेगळं, पसारा असावा घरामध्ये, पण लागणारा पसारा असावा, पुस्तकांचा पसारा असावा किंवा आपल्याला जी गोष्ट आवडतीये त्या गोष्टीचा पसारा नक्कीच असावा. ती गोष्ट वापरात नक्कीच यावी. जर आपल्याला आपले पैसे वाचवायचे असतील, जर आपल्याला आपला माइंडसेट हेल्दी ठेवायचा असेल, जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्पष्टता हवी असेल, तर आपण गोष्टींचा साठा करणं थांबवूयात. याचे खूप मोठे फरक आपल्याला जाणवतील. सततची जी वाटणारी भीती आहे किंवा एकच वस्तू आपण खूप दिवसापासून स्टोअर करून ठेवलेली असते, त्यामुळे त्या वस्तूचे व्हायब्रेशन्स घरामध्ये असतात. ज्यावेळेला बघा आपण घरातल्या वस्तू हलवतो, त्यावेळेला आपल्याला फ्रेश वाटायला लागतं. घराची एनर्जी चेंज झाल्यासारखी वाटते किंवा घरामध्ये असं खूप मस्त एनर्जेटिक वातावरण निर्माण होतं. त्यामुळं या वस्तूंची अदलाबदल करणं, जागा बदलणं सुद्धा गरजेचं आहे आणि ज्या साठलेल्या वस्तू आहेत, त्या वस्तूंमुळे घराचा औरा बिघडत असतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा साठा करणं थांबवलं पाहिजे आपण आणि येस, त्यामुळे आपलं जीवन खूप जास्त छान आणि यशस्वी होईल, आनंदी होईल, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हा विषय कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला, मला कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.